सर, माझ्या एकलीची लावणी घ्या, रेश्मा घाडगे. अरे वा रेश्मा, खरंच खूप सुंदर लावणी केलीस. अगं आम्हाला माहितच नव्हता तुझा हा गुण. अहो मॅडम, हे तर कायच नाही. आमच्या गावात गणपतीला असली लावणी असायची का नाही जी? अहो गावातली माणसं खासीची लावणी बघायला थांबायची. बर, पण मग का थांबली? वय झालं म्हणून आहे ना, त्या लावणीवर बंदी घालून शेतीत नेलं तिला लावणीला. म्हणले ह्याच्यावर आपलं पोट पाणी, त्याच्यावर नाही. असा विचार जर विठाबाई नारायणगावकर, सुरेखा पुणेकर आणि कांताबाई सातारकर यांच्यासारख्या लावणी सम्राज्ञींनी केला असता तर त्या घडल्याच नसत्या. मान्य आज लावणीला वेगळं स्वरूप आलंय, पण आजही कित्येक लोककलावंत आणि अस्सल लावण्यवतींनी ते जपलंयच की. सर, एवढी मोठमोठी नावं आणि एवढं मोठमोठे शब्द आमच्या गावाकडे कोणाला माहित बी नाहीत. टीव्हीमुळे लावणी तरी कळत्या, नाहीतर गावात जत्रेला आलेल्या तमाशात. हो सर, तुम्ही जे आत्ता नावं सांगितली का नाही, ती नाहीत माहीत आमासनी. म्हणजे गावातल्या मोठ्या माणसासनी माहीत असतात, पण त्यासनी तरी कुठं आपल्या गावातल्यासनी मोठं करायचं. सर, आमच्या गावात नाटकात काम करणारा लय मोठा कलाकार आहे. मुंबई फिरून आला, मग कुठंच काय झालं नाही म्हणून तो येडा झाला. पण सर, आज मी त्याला सगळ्या नाटकातलं डायलॉग पाठ आहे.